श्रोते हो, शब्दांमध्ये खूप मोठी ताकद असते. तुमचे शब्द एखाद्याचं आयुष्य बदलू शकतात, एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकतात, एखाद्याच्या आयुष्यामध्ये सुखांची बरसात करू शकतात. आणि तेच शब्द जर नकारात्मकतेने वापरले, तेच शब्द जर द्वेषाने वापरले, तेच शब्द जर आरोपाने वापरले, तर तेच शब्द समोरच्याचा घातसुद्धा करू शकतात. त्यामुळं शब्द हे खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही काय बोलता, कोणत्या प्रसंगावर बोलता, कोणाबद्दल बोलता आणि काय बोललं पाहिजे, कोणत्या वेळेला बोललं पाहिजे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. खूप वेळा कधी न बोललेलं बरं, परंतु खोटं चुकीचं बोलणं हे गैर असतं. किंवा आपण स्वतःचं काही झाकायचं असेल किंवा आपले स्वतःचे दोष गुणदोष हे झाकण्यासाठी कधी समोरच्यावर आरोप करतो आणि त्याचं पर्यावसन जे आहे ते खूप मोठ्या भांडणामध्ये, नाती तुटण्यामध्ये होतं, नाही का? शब्दांचं महत्त्व, शब्दांचे भाव, त्यातील भावभावना या गोष्टी या आयुष्याच्या प्रवासामध्ये खूप मॅटर करतात, नाही का? त्या अनुषंगानं, शब्दांच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ मनीषा पावले मॅडम लिहित आहेत, कुर्डवाडी, जिल्हा सोलापूर येथून. सौ मनीषा पावले मॅडम यांनी कुर्डवाडी, जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की गंध शब्दांचा जेव्हा पसरे चोहीकडे, गंध शब्दांचा जेव्हा पसरे चोहीकडे, अर्थ येई शब्दाला कळीचे फूल उमले, अर्थ येई शब्दाला कळीचे फूल उमले, भावना शब्दातुनी सुगंध पेरुनी जाता, भावना शब्दातुनी सुगंध पेरुनी जाता, शब्द जोड करण्यात मन हे रमले, शब्द जोड करण्यात मन हे रमले. वाह वाह. आणि खरंच की शब्दांचा गंध जेव्हा सर्वत्र पसरतो तेव्हा शब्दाला कळीचे फूल उमलते. आणि कळीचं, शब्दांचं जे फूल असतं ते फूल आपण कसं उमलवायचं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं, नाही का? त्यामुळं शब्द, भावना, मन या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, ज्या आपण इतरांसोबत बोलताना, इतरांशी वागताना जपलं पाहिजे. नाही तर आपण एकटे पडतो. प्रत्येक व्यक्ती वाईट आहे असा जेव्हा आपला समज होतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्यापासून दूर जाते. आज ही व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर ती उद्या आपल्याबद्दल का बोलणार नाही, असे सुद्धा गोष्टी आपल्या मनामध्ये येतात आणि आपण त्या व्यक्तीला टाळायला लागतो. खूप अप्रतिम सुंदर शब्दांचं महत्त्व या चारोळीमधून मॅडमनी लिहिलेलं होतं. याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये विजय राधामाणिक वासाडे सर लिहित आहेत, टेकाडी कोयला खदान, कन्हान, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर येथून. विजय राधामाणिक वासाडे सरांनी टेकडी कोयला खदान, कन्हान, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर येथून लिहिलंय की नको तो हार मोत्यांचा, नको ती पैठणी कोरी. वाह. नको तो हार मोत्यांचा, नको ती पैठणी कोरी, मिठीमध्ये तुझ्या माझ्या खरा शृंगार दडलेला, मिठीमध्ये तुझ्या माझ्या खरा शृंगार दडलेला, नको ती माधुरी दिव्या, नको ही दीपिका सारा, नको ती माधुरी दिव्या, नको ही दीपिका सारा, तुझ्या सुंदर मनावर जीव माझा आज जडलेला, तुझ्या सुंदर मनावर जीव माझा आज जडलेला. वाह. तर खरंच की मिठीमध्ये तुझ्या शृंगार दडलेला आहे आणि मला दुसरं कोणीही नको, कारण तुझ्या सुंदर मनावर माझा जीव जडलेला आहे. असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. खूप सुंदर अशी ही प्रेमकविता होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये मनीष रासकर सरांनी दिलंय अहमदनगर येथून. मनीष रासकर सर लिहित आहेत अहमदनगर येथून की स्तब्ध झाले शब्द आपले, हरवल्या ओळखीच्या खाणाखुणा. वाह. स्तब्ध झाले शब्द आपले, हरवल्या ओळखीच्या खाणाखुणा, रिक्त ओळी धुंद वेळी, रिक्त ओळी धुंद वेळी, आसमंतही सुना सुना, रिक्त ओळी धुंद वेळी, आसमंतही सुना सुना, वाटे तुझ्या विना, आसमंतही सुना सुना, वाटे तुझ्या विना, मंद राती मंदवाती, मंद राती मंदवाती, चांदही वाटे उन्हा उन्हा, चांदही वाटे उन्हा उन्हा, उन्हा उन्हा. वाह वाह.
तर खूप अप्रतिम सुंदर गहिरे भाव असलेली विरहाचे अप्रतिम शब्दांकन केलेली सरांची ही रचना होती की स्तब्ध झाले शब्द आपले हरवल्या ओळखीच्या खाणाखुणा. तर ओळखीच्या खाणाखुणा जेव्हा हरवतात तेव्हा ओळी रिक्त होतात. आसमंत सुना सुना वाटतो तोही अगदी धुंद अशा वेळी. आणि एवढंच नाही तर तिच्या विना रात्री मंद होतात, वाती मंद होतात आणि चंद्रसुद्धा परका वाटतो, नाही का. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सोनाली सू पेडणेकर मॅडम लिहित आहेत. सोनाली सू पेडणेकर मॅडम यांनी लिहिले तुझ्यात असे गुंतले या शीर्षकाखाली की दूर दूरच्या शब्दात तुझ्या, दूर दूरच्या शब्दात तुझ्या इतकी मी गुंतले हृदयात माझ्या तुला मी बसवले. दूर दूरच्या शब्दात तुझ्या इतकी मी गुंतले हृदयात माझ्या तुला मी बसविले. हृदयात आज या माझ्या तुझे रूप सजले. हृदयात आज माझ्या तुझे रूप सजले. हृदयात या आज माझ्या तुझे रूप सजले. हृदयात काय तुझ्या हेही मी पाहिले. हृदयात काय तुझ्या हेही मी पाहिले. वाह. तर तुझ्यात असे गुंतले या शीर्षकाखाली ही अप्रतिम अशी प्रेम रचना होती. आणि या प्रेमरचनेमध्ये की एकमेकांमध्ये गुंतल्यानंतर आपण एकमेकांना हृदयामध्ये बसवतो. जेव्हा एकमेकांमध्ये गुंतणं होतं, एकमेकांना हृदयामध्ये बसवणं होतं, तर मला असं वाटतं की त्या गुंतण्यासोबत, त्या हृदयामध्ये बसवण्यासोबत त्या व्यक्तीला जपणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळं खूप वेळा मतभेद होतात, गैरसमज होतात. समज आणि गैरसमज, सुख आणि दुःख, ऊन आणि सावली आणि नात्यांच्या प्रवासामध्ये आलेले अडथळे, काटेकोटे, खडतर अशी वाट, या सर्व गोष्टी या ओघाने येतात. परंतु जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो, जेव्हा आपण वेळ काळ परिस्थिती पाहून एकमेकांना समजून घेऊन ॲडजस्ट करतो, तेव्हा मला असं वाटतं की नातं हे खूप सुंदर होऊन जातं, नाही का. आणि या भावस्पर्शी भाव असलेल्या रचनेनंतर पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया ज्यामध्ये शिवानंद चंद्रकांत साळगावकर सर लिहित आहेत दरबार कामुर्ली म्हापसा गोवा येथून. शिवानंद चंद्रकांत साळगावकर सरांनी लिहिले दरबार कामुर्ली म्हापसा गोवा येथून. दान या शीर्षकाखाली की माता पिता करत असे कष्ट रात्रंदिन गुरु देत असे शिष्याशी ज्ञानदान. माता पिता करत असे कष्ट रात्रंदिन गुरु देत असे शिष्याशी ज्ञानदान. देशासाठी प्राणदान देती जवान. वाह. देशासाठी प्राणदान देती जवान. श्रमदान करून धान्य देती किसान. श्रमदान करून धान्य देती किसान. दान केल्याने मिळते समाधान. दान करिता घडते पुण्य. दान केल्याने मिळते समाधान. दान करिता घडते पुण्य. जे करीती रक्त नेत्र शरीर दान. जे करीती रक्त नेत्र शरीर दान. त्याहुनी नसे कुणी या जगी महान. त्याहुनी नसे कुणी या जगी महान. वाह. दान देण्याचं महत्त्व सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं की जसे आई वडील कष्ट करतात रात्रंदिवस, गुरु शिष्यासाठी ज्ञानदान करतो. जे शूर आपले सैनिक आहेत ते देशासाठी प्राणदान करतात. जे शेतकरी आहेत ते श्रमदान करतात. आणि हे करत असताना त्यांना खूप समाधान मिळतं, त्यांच्याकडून पुण्य घडतं. आणि जे लोक रक्त नेत्र आणि शरीर दान करतात त्यांच्या एवढं या जगात कोणी महान नाही असं सरांनी लिहिलं आहे. आणि श्रोते हो, खरं सांगायचं तर आज आपण पाहतोय की पिढ्यांमधला गॅप वाढतोय. मुलं ही थोडीशी मोठी झाली की ती ॲरोगंट होत आहेत, ती उद्धट होत आहेत. त्यांचे हट्ट आणि त्यांच्या डिमांड्स ज्या आहेत, मागण्या, या खूप वाढत आहेत. इतरांचं बघून त्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात असं त्यांनाही वाटतं. आई वडील आपल्या मुलांसाठी त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं करतात, अगदी बेस्टमधलं बेस्ट देतात. परंतु मुलांनो, जे हा शो ऐकत आहेत त्या मुलांना विचारतोय की खरंच तुम्ही रिटर्न काय देता? तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या या काबाड कष्टाच्या बदल्यामध्ये, त्यांच्या पालनपोषणाच्या बदल्यांमध्ये तुम्ही त्यांना काय देता? तुमच्याकडून त्यांना काय हवं आहे? तुम्ही शिकलात, तुम्ही मोठे झालात, तुम्ही सेटल झालात,
त्यांना काय मिळणार आहे? त्यांची या खूप छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. ते एवढं सगळं तुमच्यासाठी करतायत, त्याचं एकच कारण आहे की जे दुःख त्यांनी भोगलं आहे, जे कष्ट त्यांनी सोसलेत, ते तुमच्या नशिबी येऊ नयेत. त्यामुळे थोडंसं सावध राहा, थोडंसं सजग राहा. मातापित्यांच्या कष्टाचं चीज करा, मातापित्यांच्या कष्टाचं मोल ओळखा. इतरांशी तुलना करू नका, इतरांशी बरोबरी करू नका, लक्झरियस लाईफच्या फॅशनमध्ये गुंतू नका. कारण तुम्हाला माहीत आहे, जी व्यक्ती आपल्या ध्येयापासून भरकटते, जी व्यक्ती मनमानी करते, जी व्यक्ती इतरांशी तुलना करते, ती व्यक्ती अधोगतीकडे जाते. आपले आई वडील, त्यांचे काबाड कष्ट, ते आपल्यासाठी करीत असलेला त्याग, ते आपल्यासाठी त्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्नांना जे मारून तुम्हाला बेस्टमधलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचं मोल जाणा. फक्त त्यांना 4 प्रेमाचे शब्द बोला, फक्त त्यांच्या कष्टाचं चीज करा. म्हणजेच निश्चितपणे एक चांगला माणूस म्हणून आयुष्यभर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करू शकाल. आणि असं म्हटलं जातं की जगातला सर्वश्रेष्ठ अभिनय तो असतो जेव्हा काबाड कष्ट करून, दुःखी असून, आपल्या स्वप्नांना बेचिराग करून जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी जगत असतो आणि चेहऱ्यावर मात्र आपल्या कायम गोड हसू असतं, दुःखाचा लवलेशसुद्धा जेव्हा चेहऱ्यावर दिसत नाही, तेव्हा मात्र आपण जगातले सर्वाधिक आनंदी आहोत असं दाखवत असतो आणि आपण आपल्या मुलांना जे आहे ते मोठं करत असतो. खूप अप्रतिम अशा सुंदर सुंदर रचना ज्या आहेत आपल्या शोमध्ये आलेल्या आहेत आणि खरंच की अगदी हृदयस्पर्शी असे भाव या प्रत्येक मान्यवरांच्या रचनांमधून आपण ऐकत आहात. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात. स्मृती या शीर्षकाखाली राणी खेडीकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. स्मृती या शीर्षकाखाली राणी खेडीकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की स्मृतींना तुझ्या मी कसे भुलू, स्मृतींना तुझ्या मी कसे भुलू, कसे रोखू आठवणींना, कसे रोखू आठवणींना, सांग ना तुझ्या सावलीला, सांग ना तुझ्या सावलीला, मन दाराशी नको उभी राहू, मन दाराशी नको उभी राहू, लावून घेऊ मी कडी, लावून घेऊ मी कडी, की एक रात्र वाट पाहू, की एक रात्र वाट पाहू. वाह. तर स्मृतीबद्दल खूप मोजक्या शब्दामध्ये खूप गहिरे असे भाव, अप्रतिम असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते की स्मृतींना तुझ्या मी कसे भुलवू, कसे रोखू आठवणींना, सांग ना तुझ्या सावलीला, मनदाराशी नको उभी राहू, लावून घेऊ मी कडी, की एक रात्र वाट पाहू, की एक रात्र वाट पाहू. वाह वाह. खरंच खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये श्रीमती शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी मॅडम लिहित आहेत तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून. श्रीमती शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी मॅडम यांनी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून लिहिलंय, आयुष्याची वाट अवघड होती माझी, आयुष्याची वाट अवघड होती माझी, जगण्याची धडपड मनाला स्वस्थ बसू देत नव्हती, जगण्याची धडपड मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. वाह वाह. खूप मोजक्या शब्दामध्ये आयुष्याची अवघड वाट आणि जगण्याची धडपड या दोन्ही गोष्टी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या आहेत. याबरोबरच एक सुंदर असा संदेशसुद्धा दिलेला आहे, आयुष्याची वाट अवघड आहे म्हणून हारू नका, आयुष्याची वाट अवघड आहे म्हणून थकू नका, आयुष्याची वाट अवघड आहे म्हणून थांबू नका, चालत राहा. सुख येईल, दुःख येईल, अनेक काटे येतील, अगदी खाचखळगे येतील, कोणतीच गोष्ट सकारात्मक घडणार नाही, पण त्या गोष्टी या तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये येतील. त्यामुळे तुम्ही आणखी मजबूत बनाल जाल. तुम्ही प्रत्येक संकटांवर मात करण्याचं जे बळ आहे ते तुमच्यामध्ये निर्माण होत जाईल. म्हणून जसं की मॅडमनी म्हटलं आहे की जगण्याची जी धडपड आहे ती स्वस्थ बसू देत नव्हती. जोपर्यंत तुमच्या मनामधली जगण्याची धडपड तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, तोपर्यंत तुम्ही खरं आयुष्य जगताय असं मला वाटतं. कारण जगण्याची धडपड करणं, सकारात्मकतेनं आपल्या इच्छित ध्येयाकडं वाटचाल करणं हे म्हणजे जीवन आहे, नाही का? आणि जेव्हा आपण जगण्याची धडपड करतो, जेव्हा आपण कष्ट करतो, जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो आणि जेव्हा आपण आपल्या लक्ष्यावर अटळ असतो, ठाम असतो, तेव्हा तुम्हाला जगातली कोणतीच गोष्ट जी आहे ती
त्या तुमचं ध्येय साध्य करण्यापासून रोखू शकत नाही. म्हणून आनंदी राहा, जीवनाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे, आनंदी राहा, आनंद लुटा. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात. हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी राहा, आनंद लुटा.